मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडंसं लवकर घरी आलं पाहिजे आणि जर मी बोलते तर थोडं लक्ष दिलं पाहिजे. काय म्हणणं आहे हो? नक्कीच करेल. हां, नक्की करेल. बरं तुमचं काय म्हणणं आहे? आमच्या वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? थोडंसं चिडचिड बनवतो तिचा. त्याला आता ठीक आहे, कारणं आहेत काही. ती ग्रामपंचायत सदस्य आहे फुरसुंगीमध्ये, तर काही कामाचं प्रेशर, काही हे म्हणजे सगळं सांभाळून ते करावं लागतं, तर त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे मी समजू शकतो, पण थोडं कमी करायला पाहिजे. बाकी काय कळलं का? तुमचं काय म्हणणं आहे? काय कुठला स्वभावात बदल? ह्यांचा बिझनेस असल्यामुळं बाहेर जाणं येणं असतं आणि सगळ्या लोकांशी बोलून भेटून थोडा चिडचिडेपणा होतो. मग तो घरी नाही आणावा, बाहेरच असावा. तुमच्या घराच्या बाहेर एक खिळा मारून द्या. तिथे लावा. लावून ठेवतो आता. हां? उद्यापासून होणार का बदल हा? बघा थोडा तरी बदल करा. 100%. वहिनीनी स्वभावात काय बदल? काय नाही, तिचं कसं असतं, लवकर जेवायला 7लाच संध्याकाळी. नाही, त्यांचा 7चा टायमिंग आहे. मग 7ला नाही आल्यावर मी कॉल करणारच ना. मग काय हो? पण आता थोडं लेट होणार. आपण समाजात राहायचं म्हणलं की थोडं, समजा कोण भेटलं मित्रपरिवार, तर थांबायला लागतं, बोलायला लागतं. तुम्हाला रोजच संध्याकाळी 7 नंतर बरे मित्र भेटतात. नाही मित्रांना सांगा जरा 5 वाजता भेटा. नाही, कंटिन्यू असतात. आता घरातल्या सगळ्यांनी या दोघींबद्दल सांगा, बोला. जावई म्हणजे आमचा तिसरा मुलगाच आहे. खूप समंजस आहे, ते सगळं सांभाळून घेतात वगैरे. मुलीचं कधी अजून काय कारण नाही आलेलं. आणि ती पण खूप चांगली, सगळ्यांशी चांगली वागती राहते. तिला हेच सांगणे, सासू सासरे हेच आई वडील आहेत, तिथंच तुझं आयुष्य जायचंय, ते तू नीट सांभाळ. सासूबाई तुम्ही सांगा सुनेबद्दल. हा, सून माझी चांगली आहे. सून माझी चांगली. सून छान आहे, सगळं घरातलं करते, आल्या गेल्याचं पण बघते. आणि आता काय कुकरचं काय होत नाही तसं. कुकरचं आता काय? व्यवस्थित होतं. नाही, कुकर नाही फुटत आता आता. नाही फुटत. चला सुटलं, बरं झालं ना. तसा काही प्रॉब्लेम नाही आणि व्यवस्थित आहे. सून चांगली आहे. सासरे बुवा सुनबाई एकदम सुंदरच आहे. आणि आलेल्या अतिथी माझे मित्र असू द्यात, पाहुणे असू द्यात, जरी मुली आल्या आमच्या, तरी घरच्यासारखं एकदम आम्हाला काही एक पाहावं लागत नाही. एकदम सुंदर करते सगळं सांभाळ. हो, एकदम सगळं. मी हिची मोठी नणंद, पण आम्ही नणंद भावजया म्हणून कधीच राहिलो नाही. आम्ही मैत्रिणी किंवा सख्या बहिणी जशा राहतो तसंच राहतो. अजूनही तसंच आहे. सगळ्या बहिणी आणि भावजया आम्ही खूप छान राहतो. आमचा खूप छान ग्रुप आहे. बोला. आमची वहिनी छान आहे. हो काय? माझी सर्वात धाकटी बहीण आहे ती. पण भाऊ बहीण, वहिनी, भाऊजय, नणंद, बोलताना सगळ्यांच्या डोळ्यातनंच भावना आता व्यक्त होत आहेत. कारण एकमेकांबद्दल असलेलं प्रेम ते दिसतं आहे. असंच प्रेम कायम ठेवा. हां, आणि आता डोळ्यातलं पाणी पुसा आणि असा काही अभिनय करा हां की ह्यांना ढसाढसा रडू आलं पाहिजे. कारण गाणं तुम्हाला दाखवणार, तुम्ही अभिनय करायचा आणि तुमच्यापैकी ज्या ओळखणार त्यांना बक्षीस मिळणार. हां, आणि तुम्हाला खात्रीने सांगतो, यांचा अभिनय बघून नक्की रडाल तुम्ही. कारण असा अभिनय कधी बघितला नसणार आणि पुन्हा कधी बघणार नाही. हे पहिलं गाणं तुमच्यासाठी. ओठांची हालचाल करू नका, बोलायला नका. हां, लचकत लचकत कशी चालली तुझी गालं तुझी बोलू नका, बोलू नका. गाणं ठुमका ठुमका गाणं ठुम मला तुमकत मुरडत गाणं 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 10 9 बोलू नका. तुमकत मुरगत कशी चालली नार. 7 गाणं 6 नाही तुमकत 5 बोल नका. करा ना, तुम्ही करा ना. 4 आली तुमकत कशी माझी नसली. आता गाणं म्हणा. जशी तुमकत कशी लसकन खऱ्याची चाल. मला कंठ दाटून आला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. पुढचं गाणं बोलू नका, बोलू नका. नाच मोर नाच रे मोरा, मोरा, आंब्याच्या वनात. मोर नाच नाच नाच, अगं नाच नाच, 10 अगं नाच नाच नाच. 9 बोलू नका. 8 मने मोराचा फुलाला पिसारा. अभिनंदन. गाणं म्हणा. कुठलं गाणं? ग बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. फुलला. ओरिजिनल मोर सुद्धा पळून जाईल. झी मराठीकडून हे चिंचपैकी. अभिनंदन.